फेब्रुवारीचा हप्ता आता सुरू झाला आणि लाडक्या बहिणींसाठी 3 खुशखबर आल्या. लाडक्या बहिणींना 8वा हप्ता जमा होणारच, पण त्यासोबत एका योजनेचे 9,000 आणि एका योजनेचे तब्बल 1,00,000 रुपये मिळणार. 1,00,000 रुपये या मुलीला त्या ठिकाणी मिळतील. ही देखील योजना आज आपण आणलेली आहे. ज्या महिलांकडे रेशन कार्ड आहे त्यांना 9,000 आणि ज्या महिलांकडे मुलगी आहे त्यांना 1,00,000 रुपये देण्याचे वचन आता सरकारने दिलंय. मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याची सुद्धा आम्ही तयारी त्या निमित्ताने करत आहोत. आजच्या त्या 3-4 दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत. फेब्रुवारी महिन्याचं नियोजन सुद्धा आम्ही त्या पद्धतीनं करत आहोत व त्याचबरोबर 8वा हप्ता देखील सुरू झाला अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊंच्या लाडक्या बहिणींसाठी खुश खबर. 2100 रुपये लाडक्या बहिणींना आपण त्या ठिकाणी देणार आहोत. मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी बहिणींना 1,500 दिले, पण आता बहिणीच्या मुलीला म्हणजे भाचीला सुद्धा आता 1,00,000 रुपये देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. या योजनेच्या अंतर्गत ठिकाणी जन्माला आल्यानंतर 5,000 रुपये, त्यानंतर पहिल्या वर्गात गेली तर 5,000 रुपये, 7व्या वर्गात गेली तर 7,000 रुपये, 11व्या वर्गात गेली तर 7,000 रुपये, असं करत ती 18 वर्षाची होईल तेव्हा 1,00,000 रुपये या मुलीला त्या ठिकाणी मिळतील. ही देखील योजना आज आपण आणलेली आहे. तर आता 1,00,000 रुपये तुम्हाला कसे मिळणार ते तर क्लिअर झालंय. आणि महत्वाचं म्हणजे ज्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड आपण आहे, असा निर्णय केला ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहेत त्यांना देखील आपण त्या ठिकाणी प्रति व्यक्ती 1,800 रुपये म्हणजे एका कुटुंबाला 9,000 रुपये आपण त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला. म्हणजे आता फेब्रुवारी महिन्यामध्ये सर्व पैसे एकदाच महिलांच्या खात्यात जमा होणार. आणि काही लोक उगाच चर्चा पसरत होते लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार. त्यांना अजितदादांनी स्वतः सांगितलंय की कोणत्या महिलांना खरोखरच पैसे मिळणार, कोणत्या महिला त्या योजनेला पात्र असेल. इथं माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत. कुणीतरी चर्चा करते की लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार. अजिबात बंद होणार नाही. फक्त ज्यांचं उत्पन्न 2,40,000च्या 20,000 महिना त्याच्या आत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना मिळणार. आता काही काहींचा ऊस जातो 400 टन तरी आमचे 1,500 रुपये घेतात. काहींचा जातोय 200 टन. तर आता तुम्हाला 1,00,000 रुपये कसे मिळणार तर ते तुम्हाला टप्प्याटप्प्याने मिळणार आहे. तर ते कशा पद्धतीने मिळणार आहे या योजनेसाठी तुम्हाला मुख्यमंत्री लेक लाडकी योजना चा फॉर्म तुम्हाला भरावा लागेल. त्यासाठी तुम्हाला मुलीचं आधार कार्ड, तिच्या वडिलांचं आधार कार्ड, बँक पासबुक व मतदान कार्ड आणि पॅन कार्ड लागणार आहे. आणि त्याचबरोबर तर जर तुमच्या खात्याची आधार KYC झालेली नसेल तर आधार KYC होणं हे आवश्यक आहे. जर तुमची आधार KYC झालेली नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर आधार KYC ही करून घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर ज्यांच्या नावे शेत जमीन आहे, कोणाकोणाच्या नावे शेत जमीन आहेत, कॉमेंट करून नक्की सांगा. त्यांना नमो शेतकरी योजनाचे 2,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे. काही लाडक्या बहिणींना अजूनही पूर्ण पैसे या ठिकाणी मिळालेले नाही आहे. म्हणजे काहींना अजून जानेवारीचा हप्ता सुद्धा मिळालेला नाही आहे. फेब्रुवारीचा हप्ता तो तर सर्वांच्याच खात्यात या ठिकाणी जमा होणार आहे. पण मागचे जे हप्ते आहे ते काही महिलांना अजूनही मिळालेले नाही आहे. तर कमेंट करून नक्की सांगा कोणाकोणाला अजून मागच्या महिन्याचे पैसे आलेले नाही आहे व आतापर्यंत तुम्हाला किती पैसे मिळालेले. ज्या महिलांना अजून देखील काही महिन्याचे पेमेंट बाकी असेल तर त्यांना देखील आपण न्याय देण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी कमेंट करून नक्की सांगा, आम्हाला कळू द्या की कोणचं पेमेंट या ठिकाणी बाकी आहे. आम्ही त्यांना न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न या ठिकाणी करू. त्यावर देखील आपण एक स्पेशल व्हिडिओ या ठिकाणी बनवू. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.